आज आपण आलो आहोत स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक रायगडावर 6 जून 1674 रोजी याच भूमीवर शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याचे अधिकृत स्वरूप प्राप्त झाले. आजही त्या गौरवशाली क्षणाची आठवण जपण्यासाठी लाखो शिवभक्त दरवर्षी रायगडावर एकत्र येतात. तर चला मग अनुभव घेऊया या रायगडच्या राज्याभिषेक सोहळ्याचा. रायगडावर जाण्याचा एक मार्ग म्हणजे रोपवे. हजारो जण पायऱ्या चढून गड गाठत असतात, तर काही जण रोपवेचा पर्याय निवडतात. रोपवेमधून सुरू होणारा हा प्रवास केवळ प्रवास नसून इतिहासाच्या दिशेने होणारी एक चढाई आहे. खाली दिसणाऱ्या दऱ्या, समोर उभा असलेला डोंगर आणि माथ्यावर अभिमानाने असा असलेला रायगड पाहताना मन आपोआप इतिहासात हरवून जाते. या गडावरून स्वराज्याचा कारभार चालत होता, त्या गडाकडे आपण वाटचाल करत आहोत. रोपवेचा प्रवास करून आपण आता रायगडाच्या पवित्र भूमीवर आलो आहोत. सर्वत्र भगवे झेंडे, शिवभक्तांची गर्दी आणि उत्साहाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवप्रेमी आज एका ध्येयाने इथे जमले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठीच येथे शिवभक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या पवित्र रायगडावरती येत असतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान आणि डोळ्यात शिवाजी महाराजांच्या प्रति आदर दिसून येतो. आता आपण रायगडावरील सर्वात महत्वाच्या स्थळापैकी एक महत्वाचे ठिकाण ते म्हणजे राजदरबाराकडे आपण चाललो आहोत. याच परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. याच ठिकाणी स्वराज्याचे महत्वाचे निर्णय घेतले जात होते. हजारो मावळ्यांच्या साक्षीने येथे हिंदवी स्वराज्याचा इतिहास घडला गेला आणि याच जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हजारो मराठ्यांच्या मनामध्ये निर्माण असलेले स्वराज्य याच ठिकाणी निर्माण झाले आणि माझा राजा छत्रपती झाला. आता आपण पोचलो आहोत होळीच्या माळावर. आज येथे हजारो नाही तर लाखो शिवभक्तांचा महासागर उसळलेला दिसत आहे. सर्वत्र भगवे झेंडे फडकत आहेत. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणेने वातावरण दणाणून सोडत आहे. हे दृश्य पाहताना महाराष्ट्राची शिवरायांच्या प्रती निष्ठा असलेल्या मावळ्यांच्या मनात असलेले शिवरायांच्या बद्दल असलेले प्रेम आणि अढळ श्रद्धा यांची जाणीव प्रत्येकाच्या मनात निर्माण होते. राज्याभिषेक सोहळ्याचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे शिवकालातील युद्धकलेचे प्रात्यक्षिके. दांडपट्टा, तलवारबाजी आणि विविध युद्ध कौशल्य सादर केली जातात. या खेळातून आपल्याला मावळ्यांचे शौर्य, परंपरा आणि युद्ध निपुणता याचा अनुभव प्रत्यक्ष आपल्याला रायगडावर अनुभवता येतो. हे फक्त आमचे खेळ नाहीयेत तर मराठा साम्राज्याचा इतिहास हा जिवंत ठेवण्याचा वारसा आणि इथे असलेला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा फक्त आणि फक्त आपल्याला रायगडावरच अनुभवायला मिळतो.
हा रायगडावरील राज्याभिषेक सोहळा हा केवळ इतिहासाची आठवण नाही, तर शौर्याची परंपरा जिवंत ठेवणारा उत्सव आहे. विशेष म्हणजे आज महिलांनी ही तलवारबाजी, दांडपट्टा आणि विविध युद्ध कौशल्य दमदार प्रात्यक्षिक सादर केले. त्यांचा आत्मविश्वास, शिस्त आणि परंपरा पाहून उपस्थित शिवभक्तांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. रायगडावरील हा भव्य राज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीने यशस्वी होत नाही, तर त्यामागे अनेक सेवाभावी हातांची मेहनत असते. तसेच सेवाभावी संस्था, स्वयंसेवक, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, आपत्कालीन सेवा, स्वच्छता कर्मचारी तसेच इतर शासकीय यंत्रणा अत्यंत समन्वयाने आपली जबाबदारी पार पाडत असतात. मित्रांनो, रायगड हा केवळ दगडमातीचा किल्ला नाही, तर तो आपल्या स्वाभिमानाचे, शौर्याचे आणि स्वराज्याच्या इतिहासाचे जिवंत प्रतीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो जास्तीत जास्त शिवप्रेमींपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या इतिहासाचा अभिमान प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.